अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषराज्ञापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागण्याची आता। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। शरणागत दीनाचरणी नै शरणागत दीनाचरणी नै करुणा दृष्टी निहारी राजा राम। करुणा दृष्टी निहारी राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे। सीताराम राम चरणी लक्ष लागो रे। कीर्तन संगे रंगात देह लागो रे रामा संगे रंगात देह लागो रे। बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे। स्वरूपे म्हणाले लाविता सौख्यामाहो काम क्रोधाधिक जाती निज धामाहो। बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे। सारा सार वर्गीता सद्गुरुराया हो मंगलधाम जीवन नरहरी पाया हो। बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे। सद्रूप चिन्मय नारायण रूप द्यावो तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ। बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे। सीताराम राम चरणी लक्ष लागो रे चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रे। कीर्तन परंपरेप्रमाणे थोडंसं भजन करूया। मी म्हणतो तुम्ही माझ्या मागे म्हणा। राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम राजा राम 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 राजा राम राजा राम 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 सीताराम राजा राम 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 सीताराम राजा राम
राम राम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काज गणपती गणराज धुंडीराज महाराज त्रिगुणे सुगुणातीत नाम रूप विरहित त्रिगुणे सुगुणातीत नाम रूप विरहित पुरुष नाम प्रकृतीत आदि अंत गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज आज आपण संतश्रेष्ठ ज्यांना राष्ट्रसंत राष्ट्रगुरु म्हणतात अशा समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग निरूपणाकरता घेतलेला आहे ज्यांनी भिक्षेच्या निमित्ताने घराघराशी दारादाराशी संपर्क साधून ज्यांनी समाज घडविला देश घडविला राजा घडविला आणि शत्रूला रडविला बडविला आणि बुडविला सुद्धा हो अशा समर्थ रामदास स्वामींना आपण प्रथम नमस्कार करू भिक्षेच्या निमित्ताने घराघर ज्यांनी गावोगावी श्री शक्ती दैवत रामभक्त हनुमंताची मंदिरे उभारली व्यायामशाळा सुरू केल्या कारण त्या काळी समाजातली परिस्थिती कशी होती हो त्या काळी यवनांची सत्ता होती अशा वेळी प्रबळ यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात शौर्यधैर्य रुतले होते परसेवेच्या पंखात ऐशा वेळी कल्याणी वीराची केवळ खाणी ही समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ देशाच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ अशा या समर्थांचा अधिकार सांगताना वामन पंडित म्हणतात शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ज्यांचे वैराग्य शुक मुनींप्रमाणे आहे ज्यांचे ज्ञान गुरु वशिष्ठांपरी आहे गुरु वशिष्ठ कोणाचे गुरु हो तर प्रभू श्री रामचंद्रांचे गुरु ज्यांचे कवित्व मुनी वाल्मिकींप्रमाणे लोकप्रिय आहे अशा या समर्थ रामदास स्वामींना माझा माझे अभंगाच्या पहिल्या चरणात समर्थ म्हणतात गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काज या चरणात समर्थांनी गणपतीच्या अनेक नामांचा उच्चार केला यावर आपण थोडा विचार करू तर प्रथम म्हणाले गणपती सर्व शिवगणांचा अधिपती सेनापती सेनाप्रमुख असा गणपती तर दुसऱ्यांदा म्हणाले गणराज सर्व शिवगणांमध्ये सगळ्यात शोभून दिसणारा उठून दिसणारा असा गणराज धुंडीराज शत्रूला शोधून काढून धुंडून काढून त्यांच्यावर शासन करणारा असा धुंडीराज जसे मोदीजींनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला केले अगदी तसेच महाराज सर्वश्रेष्ठ पुरुष चिंतामणी भक्तांच्या सर्व चिंता हाणणारा असा तो चिंतामणी मोरेश्वर मोर गावचा मोरेश्वर मोरावर बसलेला आहे म्हणून याला मोरेश्वर म्हणतात याला मयुरेश्वर देखील म्हणतात अशा अनेक नामांचा उच्चार करून समर्थ म्हणतात या वीण नाही काज बघा हा समर्थ स्वतः श्री रामाचे अनन्य उपासक असून सुद्धा हे गणेशा
देवतेच्या महापूजेच्या आधी सुपारी बांधून गणपतीची पूजा करावीच लागते. तशी आपली परंपराच आहे, तशी आपली संस्कृतीच आहे. आपलं दैवत राम असो, कृष्ण असो, भगवान दत्तात्रय असो, भगवान शंकर असो अथवा भगवती दुर्गा माता असो, या देवतेच्या पूजेच्या आधी गणपतीची पूजा करावीच लागते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती हे वक्रतुंड आहे, ते महाकाय आहे, ते सूर्यासमान तेजस्वी आहे. म्हणून गणपती कुठल्याही विघ्नांचा अथवा विघ्नकर्त्यांचा नाश करू शकतात. म्हणून फक्त केवळ पूजेच्याच वेळी नाही तर प्रत्येक कार्याच्या आरंभी प्रारंभी गणपतीचे पूजा करावीच लागते. तशी आपली संस्कृतीच आहे. कारण कार्यातो मंगलम कुर्यात् अशी शास्त्राज्ञा आहे. या गणपतीचे पूजन केव्हा केव्हा करावे? सुभाषितकार म्हणतात, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्न तस्य न जायते. तर प्रथम म्हणाले विद्यारंभे, विद्येची अधिष्ठात्री देवता जो गणपती आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याचा विद्यारंभ हा श्री गणेशाय नमः पासून व्हायला पाहिजे. पण आता श्री कुठे? आता फक्त ग गणपतीचा. पण या निमित्ताने तरी त्या मुलांच्या तोंडात त्या गणपतीचं नाव येत होतं. पण आता ग गवताचा झाला. अहो, शिक्षक सांगतात आणि मुलं ऐकतात. पुढे जाऊन ग गाढवाचा होणे म्हणजे मिळवलं. तर दुसऱ्यांदा म्हणाले विवाहेच. चारही आश्रमातला जो सर्वश्रेष्ठ आश्रम आहे अथवा चारही आश्रम ज्या आश्रमावर अवलंबून आहेत असा गृहस्थ आश्रम जो धन्य व्हावा यासाठी मुंज व लग्नाच्या आरंभी प्रारंभी गणपतीचे पूजन करतात. प्रवेशे, आपल्या नूतन वास्तूच्या गृह प्रवेशाला गणपतीचे पूजन करतात. निर्गमे, आपण ज्या कार्यासाठी बाहेर निघतो ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी गणपतीचे पूजन करतात. संग्रामे, त्या युद्धार्थ जाताना त्या युद्धामध्ये आपला विजय व्हावा यासाठी गणपतीचे पूजन करतात. संकटे, अहो याबद्दल तर काही बोलायलाच नको. संकट आलं की आपल्याला देवाची आठवण येतेच. दुःख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोय. सुख में सुमिरण किया करे तो दुःख कहाँ से होया. अहो, संकट आल्यावरच त्या गणपतीचा धावा करायचा. पण संकटच येऊ नये म्हणून सुखात असताना त्या गणपतीचे स्मरण पूजन केलेले केव्हाही उत्तमच. म्हणूनच वेदमूर्ती, कीर्तनकार, प्रवचनकार, आचार्य हो इतकंच नव्हे तर तमासगीर देखील सुद्धा आपले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी कार्याच्या आरंभी प्रारंभी गणपतीचे पूजन करतात. अशा म्हणूनच समर्थ म्हणतात या विघ्न नाही काज. अभंगाच्या पहिल्या पदात समर्थ म्हणतात गणपती गणराज चंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर यावी आकार उकार मकार तुझी शुंडा निवार ब्रह्मा विष्णू महेश तरी तुझेच अवतार. आकार उकार मकार म्हणून तयार होतो ओंकार. गणेशाची शुंडा ही ओंकार स्वरूप आहे. यातली आकार ही आकारी सृजन शक्ती, उकारी पालन शक्ती आणि मकारी संहार शक्ती आहे. या तिन्ही शक्त्या गणपती धारण करतो आणि म्हणूनच या तिन्ही शक्ती धारण करणारे देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांना गणपतीचा अवतार म्हणलेले आहे. संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगात हाच मुद्दा स्पष्ट करतात. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे
जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेश जाणियेला ओंकार प्रधान रूप गणेशाचे ऐसे तीन देव जे कोणी उत्पन्न ऐसे तीन देव जे कोणी उत्पन्न तो गजानन माय बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे कृपामुळे ऐसी आहे वेदवाणी कृपामुळे ऐसी आहे वेदवाणी पाहावी पुराणी व्यासाची या ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे रूप गणेशाचे रूप गणेशाचे अशा गणपतीचे स्मरण पूजन प्रत्येक कार्याच्या प्रारंभी करायचे असते. म्हणून आपणही सर्वजण 2 श्लोक म्हणून त्या गणपतीची प्रार्थना करूया. मी श्लोक म्हणतो, तुम्ही सगळेजण माझ्या मागे म्हणा. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व निशुद्ध मती दे आराध मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका वजूका भक्ता बहुतोषवी नेत्री दोरहिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता शेंदूर पाजरे वरिगरे दुर्भांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता रे गोसावी सुत वासुदेव कविरे या मोरे आला स्मरे. गणपती हा विघ्नांचा नाश करणारा आहे, विघ्नांचा अथवा विघ्नकर्त्यांचा. त्यासाठी तर आपली कान व शुंडा पुरेशी आहे. या गणपतीचा अवतार दुष्टांच्या दुर्जनांच्या नाशासाठी सज्जनांच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी झाला आहे. याचे गुरुचरित्रात श्री गुरुचरित्रात फार सुंदररित्या वर्णन केले आहे. हा लविसी कर्ण युगुले तेथोनी झोका वारा उसळे तयाचे वाते विघ्न कळे विघ्नांतक म्हणती तुझा. असा गणपती विघ्नांतक असल्यामुळे तर संकटांचा थरकाप होतो. अहो इतकंच नव्हे तर साक्षात मरण भयही दूर होते. अशा गणपतीचे पूजन स्मरण आपल्या आयुष्य आनंदमय व निरामय करण्यासाठी करावे. हाच उपदेश देताना समर्थ मूळ अभंगात म्हणतात. गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काज गणपती गणराज धुंडीराज महाराज सच्चिदानंद देवा आदिअंत तुझसी ठावा सच्चिदानंद देवा आदिअंत तुझसी ठावा दास म्हणे नारळ पाच द्यायचं ना, नारळ आता द्यायचं ना. गणपती गणराज धुंडीराज महाराज आधी हार बघा. धुंडीराज महाराज धुंडीराज महाराज धुंडीराज महाराज. कीर्तन परंपरेप्रमाणे मध्यांतराचे भजन करूया. जय जय गणेश शिवसुता धावत तुम्ही यावे आता. जय जय गणेश शिवसुता धावत तुम्ही यावे आता. गणेश शिवसुता
जय जय गणेश शिवसुता धावत तुम्ही यावर आता जय जय गणेश शिवसुता धावत तुम्ही यावे 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 आता पुंडलीकवरधारी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराज की जय गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर एकांतात बसलेले होते. अशा वेळी एकांताचा भंग होण्यावरून भगवान शंकरांनी आपले वाहन नंदी याला बचावून सांगितले की नंदी आज कोणी जरी आत आलं तरी त्याला आत सोडायचं नाही, समजलं? आता भगवान शंकरांच्या आज्ञेप्रमाणे नंदी मंदिराच्या मार्गात शिंगे रोखून बसला. याच वेळी भगवान शंकरांचा परमभक्त नित्यनियमाने दर्शनाला आला. शिवशक्तीची आज्ञा मानून नंदी बसला मार्ग अडवून. तो अकस्मात आला दशानन दर्शनासी शिवाच्या आणि या दशानन आत जावं लागेल. तोच नंदी त्याला म्हणतो आत जायचं नाही. रावण म्हणतो का जायचं नाही? नंदी म्हणतो मी सांगतो म्हणून जायचं नाही. रावण म्हणला अरे तुला माहितीये ना मी नित्य नियमाने दर्शनाला येतो. रावण मी लंकेचा राजा शिवभक्त थोर मी ज्ञानी दर्शन शिवशक्तीचे घ्याया येतो नित्य नियमानी राम. आणि नंदी म्हणतो हे पहा तरी सुद्धा आज जायचं नाही. रावण चिडून म्हणतो अरे पण का जायचं नाही? नंदी तेवढ्याच रागात म्हणतो मी सांगतो म्हणून जायचं नाही. वास्तविकता भगवान शंकरांची आज्ञा आहे आणि हा सांगतो मी सांगतो म्हणून जायचं नाही. रावण म्हणला अरे मी तुला मुळीच जुमानत नाही, मी आज जाणारच आहे. अरे जा तू कोण सांगणार असे लंकाधीश नसे ऐकणार. नित्य येतो मज ज्ञात नियम सार मला अळवीची काय आज चोरा मला अळवीची काय आज चोरा. पाहिजे तुम्हाला काय? आणि या दशानन आणि या रावणाने नंदीला जोरात ढकलून दिले आणि या रावणाच्या डोक्याने नंदी पाय फरफटत गेला. अहो ज्यांनी कैलास पर्वत उचलण्यासाठी मागे पुढे बघितलं नाही त्याची ताकद काय कमी असेल? आणि त्याही परिस्थितीत नंदी धावत आला आणि रावणाला अरे रावणा तुला किती वेळा सांगायचं आज जायचं नाही? पण रावण म्हणतो अरे पण का जायचं नाही? तेव्हा नंदी म्हणतो की अरे भगवान शंकराची आज्ञा. तर रावण म्हणतो काय भगवान शंकरांची आज्ञा? अरे मूर्ख आहे, मला आधी का सांगितलं नाही? मी एवढा दंगा केला नसता. आणि रावण बाहेर आसन मानून भगवान शंकरांच्या ध्यानात लीन झाला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि हा रावण भगवान शंकरांच्या ध्यानात तल्लीन झाला, एकरूप झाला. परिणाम याने भगवान शंकरांची चित्त आकर्षित केली. परिणाम भगवान शंकरांना एकांत रुचेना. भगवान शंकर चटकन बाहेर आले आणि म्हणाले रावणा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचे ते माग. आणि मग रावणाने हात जोडले आणि म्हणाले प्रभू मी जे मागेल ते देता ना? असं तर नाही करणार की परत नाही म्हणणार. भगवान शंकर म्हणाले अरे तू जे मागशील ते दे. अरे मागून काय मागशील? मी देईन, तू माग. तर रावणाने हात जोडले आणि म्हणाला प्रभू मला आपली अर्धांगिनी पार्वती द्या.
असं म्हणाले. पण पार्वती माता चिडली संतापली, कारण की तिला कळालंच नाही रावणाने काय मागितलं, भगवान शंकरांनी काय दिलं हे तिच्या लक्षातच आलं नाही. हा प्रसंग असा आहे की पूर्वी एका प्रसंगी या रावणाने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले होते आणि आत्मलिंग प्राप्त करून घेतले होते आणि त्याचा मानस होता की ते आत्मलिंग लंकेत स्थापन करून लंका हे शिवस्थान बनवायचे होते. पण त्यावेळेला देवर्षी नारदांनी मध्ये विघ्न घातलं आणि त्याच्यामुळे ते आत्मलिंग भारतातच राहिलं आणि त्याचं गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र झालं. तेव्हापासून रावणाच्या मनात एक महत्वाकांक्षा होती की पुन्हा एका प्रसंगी भगवान शंकरांकडनं पार्वती मागून घ्यायची आणि मग तिला लंकेत स्थापन करून लंका हे शक्तिपीठ बनवायची. रावणाने पार्वतीला एक स्त्री म्हणून मागितली नव्हती, तर ती जगज्जननी आदिशक्ती म्हणून मागितली होती. आणि पण पार्वती माता चिडली आणि भगवान शंकर अंतर्यामी आहेत म्हणून त्यांच्या लक्षात आलं. तर भगवान शंकर म्हणतात, नेई तू मम पार्वती परतीला सांभाळ प्रेमेती, वावा नावमान त्रास तिजरा देई तियदारती, जरी झाला अवमान त्रास तिजरा क्रोधे भरे पार्वती, शापोनी करी भस्म सत्य तुझला, हे जाण तू निश्चिती. भगवान शंकर म्हणाले, हे बघ, पार्वती मागितली दिली, पण तिचा अपमान नाही झाला पाहिजे, तिला काही त्रास झाला नाही पाहिजे आणि जर तिचा अपमान झाला तर ती तुला शापून जाळून टाकेल. आणि हे ऐकून रावणाने पार्वतीला त्रास होऊ नये म्हणून अलगद खांद्यावर उचलून घेतली आणि संतापलेल्या पार्वतीने देवर्षी नारदांना प्रेरणा दिली की नारदा, पुन्हा एकदा विघ्न आणा आणि मला पण भारतातच राहायचंय, मला रंगीची पार्वती नाही व्हायची. आणि जगज्जननीची प्रेरणा मिळतात नारद मुनी नारायण नारायण करत निघाले. नारद मुनी पुढे येताना बघून रावणाला अतिशय आनंद झाला, पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही, कारण की पुढे येताच नारद मुनी विचारलं, कुठे चाललास? तर रावणाला हा अपशकुन वाटलं. तर रावण म्हणतो, नारदा, नको तेव्हा वाटेत आडवे येतात आणि अपशकुन करतात. नारद मुनी मला अपशकुन? अरे माझं तर तुझ्या खूप प्रेम आहे म्हणून त्या प्रेमापोटी मी तुला विचारलं की कुठे चालत बाबा. आणि रावणा, हे तुझ्या खांद्यावर कोण आहे? ते रावण म्हणाला की पार्वती आहे. तुम्ही पार्वतीला ओळखत नाहीत का? नारद मुनी म्हणाले, ओळखतो की पार्वतीला. माझी पार्वती माता कशी आहे? पार्वती माता अति सुंदर, जिचे रूप लावण्य मनोहर, गौरकांती जैसा कर्पूर, माऊली माझी पार्वती माता अशी सुंदर आहे, पण तुझ्या खांद्यावरचे दृश्य तर काही वेगळेच दिसत आहे, ह्याच्या विरुद्धच आहे. आणि नारद मुनींचं बोलणं पार्वती माता समजून घेते आणि तिने तिचं रूप बदलते. ते बदललेले रूप कसे होते? नारद मुनीच्या ऐकुनी वचना, नारद मुनीच्या ऐकुनी वचना, बोध पार्वती घेई समना, बोध पार्वती घेई समना, पूर्ण पार्वती बुद्ध झाली, काळ्या काळी मैकटके, जीर्ण गांगीलाली, जीर्ण गांगीला, जटावटांचे जंगल झाले, जंगलातले असंख्य प्राण, माया काढित्या केसवपण, अंग खाजली, दाखवी, पारुणती आकृती, रावणा क्रोध बरे चित्ती, रावणा क्रोध बरे चित्ती. नारद मुनी म्हणतात की रावणा, तुझ्या खांद्यावरचे दृश्य असे वेगळेच आहे, तेव्हा रावणा तू फसला आहे. हे ऐकून रावणाची तळ पायाची आज मस्तकाला जाते. आणि मग रावणाने नारद मुनींच्या समोर पार्वतीला अक्षरशः अशी दाटकन आपटली आणि नारद मुनींना म्हणतो की नारदा, ही पार्वती आहे की कोण आहे बघा. तर तेवढ्यातच रावणाचे लक्ष पार्वतीकडे जाते. तर रावणाने हात जोडला आणि म्हणाला, हे जगज्जननी, हे आदिशक्ती, तुम्हाला फसवले, असं का केले? तर पार्वती माता म्हणते की रावणा, मी तुला फसवले नाही. तू जेव्हा मला खांद्यावर घेतले होते तेव्हा तू कोणाला उचलले होते? तुला राग आला नारदांचा आणि आपटलीस मला. आई ग माझी कंबर.
आता तू इथून निपुटपणे निघून जाण्याची तुला शापून जाणून टाकेल. शापून जाईन तुझ्याला तू आता पळतो रावणाचा जा. अवमान करिता माझा चित्ती नाही तुझ्या मुलीला जाणार. हे ऐकून रावण खिन्न मनाने खाली मान घालून निघून गेला. आणि नारद मुनींना वाटले की आता जगत जननीच्या प्रेरणेप्रमाणे काम झाले आहे. आता इथे थांबून काय करायचे. तर नारद मुनी नारायण नारायण करत निघून गेले. पार्वती मातेने ठरवले की जोपर्यंत भगवान शंकर बोलवायला येत नाही तोपर्यंत इथून जायचंच नाही. थोड्या दिवसांनी भगवान शंकरांना माता पार्वतीचा विरह सहन होत नव्हता. तर त्यांनी आपले वाहन नंदी याला पार्वतीला शोधायला पाठवले. नंदी पाठोपाठ वीरभद्र, कार्तिक स्वामी आणि आपला गणपती बाप्पा निघाले. नंदीला येताना पाहून पार्वती माता खूप खुश झाली. तिला वाटले आलीच निशाणी. जाऊन कुठे जाणार आहे. पार्वती माता नंदीला म्हणते नंदी तू का आलास. तर नंदी म्हणतो की माते भगवान शंकरांना कैलासावर तुमचा विरह सहन होत नाहीये. या तुम्ही माझ्या पाठीवर बसा चला. तर पार्वती माता म्हणते भगवान शंकर माझ्याशी कसे वागले तुला ते योग्य वाटते का. शंकराचे योग्य असे का वागणे दशाननासी मजला देणे. तुझा विचार मजला सांगणे तुझं योग्य वाटे जो. तर नंदी म्हणतो माते भगवान शंकर चुकलेच आहे. तर पार्वती माता म्हणते चुकलेत ना तर बस तुला वाटतं ना तर बस इथे माझ्या बाजूला. त्याच्यानंतर वीरभद्राची पाळी येते. तर वीरभद्राची हीच अवस्था. पार्वती माता म्हणते बस इथे नंदीच्या शेती. आता ही पाळी आली कार्तिक स्वामींना. तर कार्तिक स्वामी म्हणतात आई चल ना कैलास पर्वतावर बाबांना तुझा विरह सहन होत नाहीये चल ना माझ्या बरोबर. तर पार्वती माता म्हणते अरे कार्तिका तुला योग्य वाटतंय का बाबा माझ्याशी कसे वागले. तर कार्तिक स्वामी म्हणतात की अगं आई बाबा चुकलेच आहेत. तर पार्वती माता म्हणते चुकलेत ना तुला पटतंय ना तर बस इथे वीरभद्राच्या शेजारी. आता ही पाळी येते आपल्या गणपती बाप्पांना. गणपती बाप्पा दुडू पळत येतात आणि म्हणतात आई चल ना काय माझ्या बरोबर बाबांना तुझी खूप आठवण येते. तर पार्वती माता म्हणते अरे गणेशा तू बुद्धीचे देवता आहे. तुला योग्य वाटतंय का की बाबा माझ्याशी कसे वागले. तर गणपती बाप्पा म्हणतात की अगं आई बाबा चुकलेच आहेत. आणि पार्वती माता म्हणते की चुकलेत ना तुला पटतं तर बस इथे कार्तिकेयाच्या शेजारी हे म्हणायच्या आतच गणपती बाप्पांनी एका लहान मुलाचे रूप धारण केले आणि पार्वती मातेच्या आजूबाजूला रांगत होते. आणि रांगता अचानक रडायला लागले. पार्वती मातेने त्यांना खूप समजावलं तरी ते समजतच नाही. तर पार्वती माता म्हणते का रडतो की बाळ मला तू सांग देईन खाऊ तुझं सांग तुझं काय हवे ते बाळ मला तू सांग तुझं काय हवे ते बाळ मला तू माग मज देई लाडू करंजी मज देई फळेची ताजी मज देई फळांची भाजी तुझं काय हवे ते बाळ मला तू सांग तुझं काय हवे ते बाळ मला तू माग मज देई लाडू करंजी मज देई फळेची ताजी मज देई फळांची भाजी हे सर्व दिले तरी रडतो बाळ पार्वती होत व्याकुळ पार्वती होत व्याकुळ पार्वती होत व्याकुळ. तरी
पण गणपती बाप्पा रडणं थांबवत नाही. तर पार्वती माता म्हणते, गणेशा तुला काय हवंय तर एकदाच सांग, असं रडू नको. तर गणपती बाप्पा म्हणतात, आई खूप दिवस झाले तुझी माझी भेट नव्हती. आता खूप दिवस झाले माझी बाबांची सुद्धा भेट नाही. मला आत्ता बाबांकडे घेऊन चल. आणि या बाळ गणेशाचे रडणं ऐकून पार्वती माता कैलास पर्वतावर येतात आणि तिथे शिवशक्तीची भेट होते. अशा आजकाल सर्वत्र भारत देशात धुळीचे वातावरण पसरलेले आहे. ही धुळी संपून जर समेट घडला तर आपल्या भारत देशासाठी कल्याण नव्हे का? अशा द्वैताकडून अद्वैताकडे नेणाऱ्या गणपतीचे पूजन करावे हाच उपदेश देताना समर्थ मूळ अभंगात म्हणतात. गणपती गणराज धुंडीराज महाराज, गणपती गणराज धुंडीराज महाराज, चिंतामणी मोरेश्वर यावीन नाही काय. गणपती गणराज धुंडीराज महाराज, सच्चिदानंद देवा आदि अंत तुझी ठावा. सच्चिदानंद देवा आदि अंत तुझी ठावा. दास म्हणे वरद भावा कृपा दृष्टिया. गणपती गणराज धुंडीराज महाराज, गणपती गणराज धुंडीराज महाराज, धुंडीराज महाराज, धुंडीराज महाराज. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्री ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. झालेली सेवा मी माझे मोक्ष गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज व माझे कीर्तन गुरु सर सुवर्णाताई कुलकर्णी यांचे चरणी अर्पण करून वाणीला विराम देतो.